आज मी फक्त 2-3 टमाट्यापासून इतका छान चटपटीत स्पायसी आंबट गोड असा हा टमाट्याचा पराठा बनवला। आलू पराठे, मेथी पराठे, कोथिंबीर पराठे, पालक पराठे सगळ्या प्रकारचे पराठे आपण खाल्लेत, पण टमाट्याचा हा असा पद्धतीचा पराठा एकदा करून बघा। इतके आवडीने खातात, चटपटीत स्वाद लागतो, सोबत थोडासा स्पायसी पण इतका छान लागतो। मस्त पराठा बनतो, एकदम लुसलुशीत नरम असा हा टमाट्याचा पराठा। झटकीपट बनवायची याची रेसिपी बघू शकता तुम्ही। ह्याला लागणारं साहित्य काहीच नाही आहे, सोप्या पद्धतीने हा पराठा तयार होतो। तर इकडे छान असे छोटे छोटे लाल भडक असे टमाटे घेऊन आले। जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता, पण आता खायचं मन झालं म्हणून झटकीपट करते आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओ शेअर केला आहे। इकडे 3 टमाटे घेतले, लसणाच्या 3-4 पाकळ्या घेतल्यात, अद्रकचे 2 तुकडे घ्यायचे। हे असे छोटेसे 2 अद्रकचे तुकडे, 4 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या, कारण आपण याच्यामध्ये थोडासा लाल मसाला वापरणार आहोत। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण काय करायचं, याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते। कोथिंबीर नंतर सुद्धा तुम्ही पिठात टाकू शकता। आता हे लसणाच्या पाकळ्या जरा मोठ्या आहेत, म्हणजे अशा मोठ्या साईजच्या, त्याला छोटे छोटे कट करते, नाही तर काय होतं राहून जातं कधी कधी मसाल्यामध्ये। तर मिरच्याचे 2 तुकडे केलेत, अद्रकचे सुद्धा आता मी इकडे छोटे काप करते। हा पराठा ना टमाट्याचा एकदा करून बघा, जर नसन केलं ना आतापर्यंत नक्की करून बघा, खूप छान लागतो, आवडीने खातात आणि लहान मुलं तर खरंच खूप आवडीने खातील, इतका मस्त हा टमाट्याचा पराठा बनतो। आता आपण अद्रक लसूण वगैरे सगळं टाकून घेतलंय, तर हे 2-3 टमाटे जे आहेत ना, हे मी कट करून घेते। शक्यतो जितके होईल तितके लाल भडक टमाटे असले ना तर रंग छान येतो पराठ्याला। हे थोडेसे नॉर्मल कच्चे आहेत, याचे बारीक बारीक असे काप करायचे। आता हे सगळे काप काय आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे। याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही, मीठ हळद वगैरे काहीच टाकायचं नाही, अगदी थेंबर पाणी टाकून, म्हणजे आवश्यकता लागेल तितकं पाणी टाकून याची एक ग्रेव्ही बनवा। आता मी याचं एक वाटण तयार करते, थोडंसंच पाणी टाकायचं आणि याचं एक असं छानपैकी वाटण तयार होतं। हे बघू शकता, कोथिंबीर टाकल्यामुळे याचा रंग असा आलेला आहे। कोथिंबीर नसती तर लाल भडक याची एक टमाट्याची प्युरी दिसली असती, पण याच्यामध्ये आपण मिरची कोथिंबीर टाकले आहे, त्यामुळं सुंदर चवदार अशी ही पेस्ट तयार झाली टमाट्याची। आता आपण याला जरा साईडला ठेवूया। एका बाउलमध्ये किंवा तुम्ही जे आपण भांड्यामध्ये पीठ मळता ना ते परात किंवा भांडं घ्यायचं, सुरुवातीला चवीनुसार मीठ। आता इथून पुढं ना सगळी प्रोसेस आपली ही पीठ मळायसारखी आहे। आता इथे गव्हाचं पीठ घेते थोडंसं नॉर्मल आपल्या चपातीचं, आणि ही जी वाटलेली टमाट्याची प्युरी आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता नाही आहे, जर लागले तर थोडंसं थेंबर पाणी घेऊ शकता। तर मी हे सगळं वाटण याच्यावर टाकून घेतलं। याच्यामध्ये लाल मसाला टाकते, अर्धा चमचा टाकून घेते, कारण मिरची टाकलेली आहे 2। त्यानंतर याच्यामध्ये धना पावडर टाकलेला आहे, गरम मसाला टाकते आणि चांगला रंग येण्यासाठी इथं मी हळद वापरते थोडी। हे बघा, हळद मी इथं टाकून घेतली एक अर्धा चमचा। सगळं साहित्य थोडंच टाकायचं, कारण आपलं हे पीठ जे आहे ते थोडं आहे, टमाट्याची प्युरी जी आहे ती थोडी केली। आता चांगला आपल्या टमाट्याला म्हणजे पराठ्याला चटपटीत स्वाद येण्यासाठी इकडे मी थोडासा चाट मसाला टाकला, अगदी थोडासा, अर्धा चमच्याच्या पण कमी, थोडासा चटपटीत असं वाटला पाहिजे खायला। तर हे चमच्याच्या साहित्याने असं मिक्स करून घ्या। सगळी प्युरी मसाले वगैरे जे टाकलेत आपण, मीठ वगैरे, ते सगळं असं पिठाला पहिलं मिक्स करून घ्यायचं। मग हाताने हलक्या हाताने याला चोळत चोळत मस्तपैकी मळून घ्या, नरम सॉफ्ट करून घ्यायचं। टमाट्याची प्युरीमुळं ह्याला पाण्याची आवश्यकता लागत नाही। हा कोथिंबीरचा काडी जरा आलती हाताला, हे बघा, पाणी मी इकडे अजिबात वापरलं नाही, लागलं तर वापरायचं, अगदी थेंबर टाकलाय पाहू शकता तुम्ही। ह्याला पाण्याची आवश्यकता लागत नाही, कारण ती प्युरी आहे ना त्याच्यामध्ये पीठ मळलं जातं। हलक्या हाताने मस्तपैकी हे पीठ असं टमाट्याच्या पराठ्याचं मळून घ्यायचं। बघू शकता तुम्ही याचा रंग लाल असा होत चाललेला आहे, आणि याला चांगलं मळून घ्यायचं, 1-2 मिनटं वेळ द्यायचा, नरम सॉफ्ट पीठ करायचं। जितकं छान तुम्ही हे पीठ मळून घेता तितकाच चांगला पराठा लुसलुशीत नरम होतो आणि भरपूर वेळापर्यंत मग नरम आणि लुसलुशीत राहतो। हे बघा, असं चांगलं पीठ मळून घेतलंय। आता तेलाचा हात लावायचा थोडासा, असा हात स्वच्छ धुवून, आणि मग पुन्हा एकदा थोडंसं याला नरम सॉफ्ट करायचं। पुन्हा एकदा सांगते, जितकं चांगलं ह्याला नरम सॉफ्ट करतात तितकाच पराठा मस्त होतो। आता बऱ्यापैकी
मळून झालेलं आहे. याला थोडा वेळ द्यायचं, एक 2-3 मिनटं जरी दिले तरी बस आहे. आता याला तेलाचा हात लावून याला थोडा वेळ नरम सॉफ्ट करून घेते आणि मग याला थोडा वेळ देते. चिटकायला लागलं तर असं थोडंसं सुकं पीठ टाकू शकता. शक्यतो हे पीठ चिटकत नाही जास्त, पण जर वाटलं तर थोडंसं सुकं पीठ टाकू शकता. आता ह्याला थोडा वेळ देते. थोडा वेळ झालं की मग हा नरम सॉफ्ट पडून जाईल. आता इकडे माझं नॉर्मल चपातीचा पोलपाट घेतलेला आहे आणि हे जे पीठ आपण मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती नरम सॉफ्ट झालेलं आहे. कुठंच असे रेषा लाईनी नाहीत, स्क्रॅच नाहीत, अगदी नरम सॉफ्ट झालेले पीठ. ह्याला परत एकदा असं रोल करते. ते असं सुंदर असं पराठ्याचं पीठ भरपूर क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. हे बघा, जराही पीठ चिटकत नाही हाताला, याचा अर्थ आपलं पीठ हे परफेक्ट झालेलं आहे, नरम लुसलुशीत. कोथिंबीर निसता वेळेस ना काय होतं, काड्या राहून जातात, ते असे कधी कधी मग आपल्याला पिठाला वगैरे लागतात. आता छोट्या छोट्या लाट्या करा. जितका पण तुम्हाला पराठा लहान मोठा करायचा त्यानुसार तुम्ही ह्या लाट्या करा. तर मला छोट्या छोट्याच बनवायच्यात, असा मोठा नको आहे पराठा. अशा मस्तपैकी लाट्या तयार करते मी. 4-5 छोट्या छोट्या केल्या तर भरपूर पण होतील, किंवा तुम्ही याच्या पुऱ्यासुद्धा करू शकता सेम पद्धतीमध्ये. त्या टमाट्याच्या पुऱ्या म्हणून सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. तर आपण पराठा खायचा आहे. हे असं सुकं पीठ घ्यायचं आणि हलक्या हाताने याला चांगलं लाटून घ्यायचं. आणि हा पराठ्यामध्ये कसं स्टफिंग वगैरे नाही आहे, सारण नाही आहे, त्यामुळं हे जास्त काय पराठे फुगले जात नाहीत. नाहीतर परत बोलताना फुगत का नाही पराठा, पण ह्याच्यामध्ये आपलं सारण नाही आहे त्यामुळं हा जास्त इतका फुगत नाही. पण खायला इतकी टेस्ट भारी ना, खूप मस्त लागतो. हे बघा, पराठा मस्त लाटून घेतलेला आहे, छोटासा केलेला आहे, जास्त काही मोठा नाही आणि जास्त काही जाड नाही आणि पातळ नाही. तो पॅन तापत ठेवला आहे. इकडे हा पराठा आपण लाटल्याला टाकून घ्यायचा. चांगला पॅन तापून घ्यायचा. थोडंसं खाली तेल लावून घ्यायचं. तूप, तेल, बटर जे पण आवडेल तुम्हाला ते तुम्ही लावा इकडे. आता याला चांगलं दोन्ही साईडून भाजून घ्यायचं. सुंदर रंग येईपर्यंत याला भाजायचं. आणि गॅस जो आहे तो मिडियमवर ठेवा, नाही तर अगदी करपला जाऊ शकतो पराठा. हे असं वरून तेल तूप लावू शकता. तर मी नॉर्मल आपलं रिफाईंड तेल लावते. ह्याला असं पलटी करून घ्यायचं. हे बघा, थोडासा हा फुगला जातो, जास्त काही फुगत नाही, पण काही हरकत नाही. खायला मात्र टेस्ट अप्रतिम आहे याची. आलू पराठे, मेथी पराठे आपण भरपूर वेळा खातो, असं काही विशेष वाटत नाही. पण टमाट्याचा पराठा ऐकला क्षणी असं वाटतं काहीतरी वेगळं आहे, त्यामुळे वेगळं ट्राय केलंच पाहिजे. थोडीशी वेगळी चव घेतली पाहिजे. रोज रोज एक खाऊन खाऊन पण कंटाळा येतो. त्यामुळं ना हा टमाट्याचा पराठा जर केला नसेल ना आत्तापर्यंत तर करून तरी बघा, मस्त लागतो. हे असं दोन्ही साईडून याला छानपैकी भाजून घ्या. हलक्या हाताने असं प्रेस करून कडाकडा एकदम मधोमध असं व्यवस्थित ह्याला भाजून घ्यायचं. मस्त झालेला आहे बघा, किती छान याला स्पॉट आलेले आहेत आणि सुंदर असा आपला हा पराठा गरमागरम तयार झाला आहे. तूप लावला ना, अप्रतिम चव येते याची. तर गरमागरम तयार झाला आहे. दुसरा पण लाटून घेते. गॅस स्लो ठेवायचा. थोडंसं सुक्कं पीठ लावायचं आणि याला परत एकदा पहिल्या पराठ्यासारखं सेम प्रोसेस करायची. जास्त काही मोठा लाटायचा नाही. कोणी पाहुणे वगैरे आले की झटकीपट तुम्ही असे पराठे बनवू शकता. आता हा सुद्धा मी शेकून काढते सेम प्रोसेसनी. ह्याला असं अलटी पलटी करून घ्यायचं, तेल तूप लावायचं आणि दोन्ही बाजूनी शेकून काढायचं. लहान मुलं काय होतं, आपल्याला सकाळी टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी काय आपल्याला सुचत नाही त्यांना काय देवा, भाजी पोळी खायलासुद्धा कधी कधी कंटाळा येतो. अशा टायमाला ना हे असे पराठे करून द्या, खूप आवडीने खातील. टिफिनसुद्धा फिनिश होईल. नक्की करून बघा. आता दोन्ही बाजूनी परत एकदा याला चांगलं शेकून घेते. हे बघा, मधोमध असा फुगला गेला आहे पराठा. हे असं सुंदर असा लाल भडक असा पराठा दिसतोय टमाट्याचा. चांगला भाजला आहे. आता हा सुद्धा मी काढून घेते. एवढा कडक भाजला आहे तरीसुद्धाही नरम सॉफ्टच राहणार हा पराठा. तिसरा पण टाकून घेतला आहे आणि 1-2 करते आणि मग आता हे आपले गरमागरम टमाट्याचा पराठा तयार झाला आहे खाण्यासाठी. सकाळ सकाळ गरमागरम चहाबरोबर जर तुम्ही हे पराठे खाल्ले ना, त्याची चव आणि कॉम्बिनेशन तुम्ही करून बघा, इतकी मस्त वाटेल. 2-4 पराठे तर खाऊनच जातात आणि सकाळचा नाश्ता हा भरभरून होईल.
ही खोबऱ्याची चटणी इकडे घेतली होती केलेली, त्यामुळं खोबऱ्याची चटणी मी घेतली. तुम्ही केचपसोबत, मेयोनीजसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत ह्याला तुम्ही खाऊ शकता. स्पेशली म्हणजे ना चहाबरोबर खूप मस्त लागतो. विचार करू शकताय बघा किती नरम सॉफ्ट, याच्यामध्ये चटपटीत स्वाद टाकला आपण, चाट मसाला टाकला आहे, थोडा स्पायसी पण आहे. लहान मुलांना खरंच खूप आवडीने खातील. आणि पाहुण्यांना, गेस्टला जर असं काहीतरी वेगळं तुम्ही करून दिलं ना खायला, सर्व करायला, तर इतके तारीफ करतील की खरंच काहीतरी वेगळं खायला भेटलं. म्हणजे टमाट्याचा पराठा पहिल्यांदा ऐकतील आणि त्याची टेस्टसुद्धा घेतील ना, तर आवडीने खातील. हे बघा किती नरम सॉफ्ट लुसलुशीत असा हा आपला टमाट्याचा पराठा तयार केलेला आहे. कुठेही तुटला नाही, कुठेही असा फुटला नाही आहे. तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही टमाट्याची पराठ्याची रेसिपी? आवडली असेल तर लगेच ट्राय करून बघा. आवडीने खाताना एवढी तरी खात्री आहे. चॅनलवर पहिल्यांदा आले असताना तर चॅनलला सबस्क्राईबर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे छान छान पराठे करून खा. स्वस्त राहा, मस्त राहा, हेल्दी राहा आणि व्हिडिओला बघत राहा. तर मला तर खूप आवडलेत हे पराठे. मी आता खाऊन घेणार आहे. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.